गुजरात वन विभागानं अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या अग्रगण्य वन्यजीव बचाव आणि संवर्धन उपक्रम वनताराच्या सहकार्यानं चितळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 33 ठिपकेदार हरणांना एका नियुक्त संरक्षित क्षेत्रामध्ये आणलं। वन्यजीव विविधता बळकट करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल समजलं जातंय। जामनगरमधील वनतारा येथील एक सीटू संवर्धन केंद्रातून हरणांना हलवण्यात आलं आणि एक खास डिझाइन केलेल्या रुग्णवाहिकेतून बर्दा वन्यजीव अभयारण्यामध्ये त्यांना नेण्यात आलं। पर्यावरणीय योग्यता आणि सहाय्यक प्रणालींची तयारी निश्चित केल्यानंतर वन विभागाच्या देखरेखीखाली हरणांना सोडण्यात आलं। स्थापित संवर्धन प्रोटोकॉलचं पालन सुनिश्चित करण्यासाठी वनतारा आणि तांत्रिक यांनी लॉजिस्टिक सहाय्य प्रदान केलं। तर वन्यजीव विविधता बळकट करण्यासाठी मोठं पाऊल टाकण्यात आलं। वनताराच्या हरणांना बर्दा अभयारण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।